अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, विजय असो, विजय असो, विजय असो. लहुजी साळवे वस्तांचा विजय असो, विजय असो, विजय असो. लहुजी साळवेंचा विजय असो, विजय असो, विजय असो. छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो, विजय असो, विजय असो. छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो, विजय असो, विजय असो. मित्रांनो, आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि त्या अनुषंगाने इथे दीक्षाभूमीजवळ अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याला माल्यार्पण करून या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या एक साहित्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्यांनी जे जनजागृती केली आहे त्याच्याबद्दल सुद्धा एक आढावा घेतला आला आहे. आपल्याकडे मान्यवर जुळलेले काय सांगाल सर? अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती आहे, त्यानिमित्त सगळे कार्यकर्त्यांना पोहोचून आले, काय सांगणार? साहेब, मी किशोर बेहाडे, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्थेचा मुख्य सचिव आहे. गेल्या 30 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम टप्प्याटप्प्याने हळूहळू हा एवढं सगळं हे स्वरूप तुम्हाला बघायला मिळेल. आधी कसं झालं की इथे हा अण्णाभाऊ साठेंचा पुतळा चित्रकला महाविद्यालयाच्या पुढे होता. तो जो पुतळा होता तो उपेक्षित असल्यासारखा होता. मग आमच्या काही सामाजिक कार्यकर्ते गेले, जे काही जागरूक लोक होते, त्यांनी शासनाकडे हे लक्ष वेधून घेतलं आणि इथे साठेवाडी नावाची वस्ती होती. साठेवाडी नावाच्या वस्तीला अनुसरून कुठेतरी अण्णाभाऊ साठेंचं हे स्मारक शिफ्ट करण्यात आलं. याच्यासाठी नागपूर महानगरपालिकेची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. आज आमच्यामध्ये अशोकजी भावे नाही आहेत, पण अशोकजी भावेंनी पुढाकार घेऊन हे सगळं पुतळ्याची स्थापना वगैरे करण्याचं काम केलेलं आहे. पण हे करत असताना अण्णाभाऊ साठेंची जयंती सुद्धा स्मृती दिनासारखी व्हायची आणि एवढा मोठा साहित्यिक ज्याचं जगामध्ये नाव आहे, ज्याची बाबासाहेबांची फिलॉसॉफी अत्यंत उपेक्षित लोकांपर्यंत म्हणजे स्प्रेड करण्याचं काम त्यांनी केलं, प्रचार आणि प्रसार करण्याचं काम केलं. एवढा तपस्वी माणूस, एवढा इंटलेक्च्युअल माणूस, एवढा मोठा साहित्यिक, तर या माणसाला आपण सन्मानपूर्वक आपल्याला हे करता यावं म्हणून त्या इकडे आणलं आणि त्याची जबाबदारी मग आली घेतली. साधारणतः 25 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम करत आहोत. कार्यक्रम हे दिल्लीच्या स्टेजला असं होतं की अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती अशा नावाने आम्ही हा कार्यक्रम ठेवतो. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या नावाने आम्ही 8-10 वर्ष ते कार्यक्रम यशस्वी पार पाडले. नंतर शासनाची गरज करत असताना त्यांनी सांगितलं की तुमची कुठेतरी रजिस्टर्ड ऑर्गनायझेशन असावी. मग त्या शासनाच्या निर्देशाप्रमाणे मग आम्ही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे सामाजिक संस्था नावाची संस्था तयार केली आणि त्या संस्थेच्या निमित्ताने आम्ही हा सगळा पाठपुरावा करत आहोत. आज जे काही चित्र दिसत आहे, जे काही आधीच्या लोकांनी जे काही हे टिकवून ठेवलं त्याचंच फळ म्हणून हे सगळे लोक येतात. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की पत्रिका सगळ्या लोकांपर्यंत पोहोचत नाही, तरी सुद्धा लोक स्वेच्छेने येतात आणि या कार्यक्रमात सहभागी होतात. या कार्यक्रमात जे लोक सहभागी झाले त्या सगळ्यांचा या निमित्ताने मी आभार मानतो आणि दिवसेंदिवस तुम्ही हा कार्यक्रम कसा मोठा होईल या दिशेने प्रयत्न करावा अशी इच्छा व्यक्त करतो आणि रजा करतो. हे होतं मान्यवर साहेब आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे त्यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करावी असा तुझा संदेश जनते दिला. आपल्याकडे मान्यवर साहेब जुळले, त्यांची प्रतिक्रिया काय सांगणार आहे? सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम सर्व समाज बांधवांना, सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा आणि साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंना. मित्रांनो, आज दलित, शोषित आणि वंचितांच्या दुःखाचं चित्रण आपल्या प्रखर लेखणीद्वारे करून या शोषित वंचितांच्या दुःखाला वाचा फोडण्याचं काम आणि त्यांची दुःख जगाच्या वेशीवर मांडण्याचं काम साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी केलेलं आहे. अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याचं वैशिष्ट्य असं की अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यामध्ये नायक हे प्रखर, क्रांतिकारी आणि समाज व्यवस्थेशी लढणारे असे होते. अण्णाभाऊ साठेंचं वाक्य होतं, मला रडगाणं मान्य नाही, मला लढा मान्य आहे. तर रडणाऱ्यांच्या कडे अण्णांनी दुर्लक्ष केलं. अण्णांनी सांगितलं की जे रडत आहेत त्यापेक्षा जे लढत आहेत त्यांचा मला जास्त अभिमान आहे. आणि या समाजाच्या दलित घटकांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी अण्णाभाऊ साठेंच्या कथातील नायक असतील, कथेतील नायिका असतील, त्या प्रखर विरोध करताना आपल्याला दिसतात.
आणि आज आपण अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करत असताना अण्णाभाऊ साठेंच्या ह्या प्रखर विचारांना अभिवादन करणं, त्यांनी दाखवलेल्या वाटेवर पुढे वाटचाल करणं, हीच अण्णाभाऊ साठे यांची जयंती आपण साजरी करू, त्याचं हे परितार्थ ठरेल. मित्रांनो, अण्णाभाऊ साठेंची नायक आणि नायिका ह्या अत्यंत कठीण आणि कठोर परिस्थितीमध्ये या आपल्या समाजाच्या आणि साहित्यातील नायिका झालेल्या आहेत. त्यांचा आदर्श आपण गिरवण्याची गरज आहे. आज मातंग समाजाला कधी नव्हती एवढे अण्णाभाऊ साठेंच्या विचारांच्या प्रेरणेची गरज आहे. समाजाला आपण सगळे जाणतच आहोत की अनेक पातळीवर समाजामध्ये अन्याय अत्याचार होतो आहे. तो निवारण्यासाठी अण्णाभाऊ साठेंचे प्रखर विचार आपण सगळ्यांनी आत्मसात केले पाहिजे. एवढंच या प्रसंगी मी आपलं सांगेन आणि थांबेन. अण्णाभाऊ साठेंच्या लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यकार अण्णाभाऊ साठेंच्या काय सांगणार सर, आज अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे, त्यानिमित्ताने इथे लोक त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करतात, तिथे पोहोचतात, काय सांगणार? नेताजी गद्दी नगरसेवक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता आम्ही दरवर्षी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्याकरता या ठिकाणी येतो. मुळात अण्णाभाऊंनी जे काम त्या काळी केलं, त्या काळी म्हणजे त्याची अत्यंत गरज होती. तर अण्णाभाऊचा जो विचार होता, अण्णाभाऊ साठेंचा जो विचार होता, हा विचार करण्याचा विचार नाही, तर आपल्या कृतीमध्ये वाचन करण्याचा विचार आहे. अण्णाभाऊंनी साहित्याच्या माध्यमातून अनेक अशा गोष्टी समाजाकरता दिल्या आहेत. अण्णाभाऊंनी केवळ नाटक समाजासाठी काम केलेलं नाही, तर त्यांनी सर्व त्या देशातील सर्व जे नागरिक आहेत त्या नागरिकांसाठी उत्कल असं लेखन त्यांनी आपल्या काव्यातून केलं आहे. आणि असे महान साहित्यिक, त्यांचं शिक्षण कमी पण तो साहित्य रचनेमध्ये खूप मोठी रचना त्यांनी जे केली, हे त्यांचं खूप महान कार्य आज समाजासाठी प्रेरक आहे. फार दुःखानं म्हणावं लागते या ज्या समाजासाठी अण्णाभाऊंनी काम केलं, समाजात त्यांच्या कार्याची अवहेलना करत असते. आणि म्हणून समाजानं आपण त्यांच्या विचारावर चालून पुढची अधोगती जे न होता समाजाकरता काय चांगलं आपल्याला करता येते ते सर्वांनी केलं पाहिजे. एवढं आज अण्णाभाऊंच्या साठेच्या जयंतीनिमित्त बोलून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त इथे डोळे तपासण्याचा इथे उपक्रम राबवण्यात आला आहे. आणि त्या अनुषंगाने इथे जे व्यक्ती येतात त्यांनी त्यांच्या डोळ्याची तपासणी करून त्यांना चष्म्याचं वाटप करून सुद्धा या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काय सांगणार भाऊ, आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त इथे डोळे तपासण्याचा इथे उपक्रम राबवण्याचा काय सांगणार? सगळ्यात प्रथम लोकशाही साहित्य रत्न यांनी आपल्या वाणीतून सगळ्या समाजामध्ये क्रांती घडवली, त्यांच्या आज जयंतीनिमित्त मी सगळ्यात पहिले अभिवादन करतो आणि समस्त महाराष्ट्राच्या लोकांना त्याच्या शुभेच्छा देतो. स्वर्गीय भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या मार्फत अनेक वर्षापासून या स्मारक समितीच्या माध्यमातून मंगलदीप बँड व सगळ्यांच्या सहकार्याने इथे दरवर्षी नेत्र तपासणी शिबिर होतं. यामध्ये जेही रुग्णांना मोतीबिंदूचं ऑपरेशन असते ते ऑपरेशन सुद्धा निःशुल्क करून देण्यात येतं आणि सर्व इथे येणारे लोक आहेत याचा लाभ घेत असतात आणि सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांच्या या समितीच्या तर्फे सर्वांना विनंती करतो. लाईन